थोड्या वेळापूर्वी डीजीसीएनी व्हीएसआर कंपनीच्या सदोष यंत्रणेबद्दल त्यांना नोटीस पाठवलेली आहे। त्यांचे हवाई विमानं ते पण रद्द केलेले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून आमदार रोहित पवार हे डीजीसीएच्या संदर्भामधल्या ज्या शंका महाराष्ट्र आणि देशाच्या समोर उपस्थित करताना दिसत होते त्यामध्ये तथ्य होतं हे या निमित्तानं दिसून आलं। आमचं म्हणणं असं आहे की डीजीसीएला इतक्या दिवसानंतर जाग का आली। नंबर 1, व्हीएसआर कंपनीची विमानं डीजीसीएच्या परवानगीशिवाय उडू शकत नाहीत आणि अजितदादांसारख्या नेत्याच्या विमानाच्या बाबतीत जर इतकी असंवेदनशीलता डीजीसीएला होती तर याचा अर्थ स्पष्ट आहे, अजितदादाच्या घातपातामागे डीजीसीएचाच हात आहे असा आमचा सर्वांचा अंदाज आहे। आणि डीजीसीएच्या परवानगीनेच व्हीएसआर कंपनीची ती नादुरुस्त विमानं दिल्या गेली, ती उडवल्या गेली आणि त्यांनी त्या पायलटचे 50-50 कोटीचे विमे उतरवले गेले होते अशी जी शंका आली त्यात पण तथ्य वाटायला लागले। आणि जो मी आरोप करतोय तशा पद्धतीनं तो सुमित कपूर नावाचा पायलट त्यांनी बनवून पाठवला होता का, या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे। डीजीसीए हीच खरी दादांच्या घातपाताचा मास्टर माइंड आहे। डीजीसीएनी त्यांची चूक व्हीएसआरवर लोटू नये। डीजीसीएचे सर्व अधिकारी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक सदस्य आणि अजितदादांचा एक कार्यकर्ता या नात्याने मी करतो। मात्र डीजीसीएला महाराष्ट्र काय चीज आहे हे दिसल्याशिवाय राहणार नाही। डीजीसीएच्या अक्षम्य चुका आहेत, त्यांनी त्या चुका व्हीएसआरवर लादल्यात आणि इतक्या उशिरा त्यांनी अहवाल पाठवला त्याबद्दल त्यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे।